नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला खूप दिवसांपासून पोलीस भरतीच्या ठिकाणी प्रतीक्षा आहे की पोलीस भरती कधी सुरू होणार आहे, पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार आहे. तर बघा, पोलीस भरतीबाबत आणखी एक महत्त्वाची अपडेट आली आहे, आणखी एक महत्त्वाची गुड न्यूज आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बोनस गिफ्ट आहे. आता बघितलं तुम्ही तर 15,000 पदांची तुमची पोलीस भरती होणार आहे. यासाठी GR सुद्धा काढलेला आहे. विद्यार्थ्यांना त्याविषयी सर्व माहिती मी अगोदरच दिलेली आहे. GRही तुम्हाला मी दाखवलेला आहे. आता या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, आणखी एक महत्त्वाची खुशखबर आलेली आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. कारण की तुमचे जे काही जागा आहेत त्या आणखी या ठिकाणी वाढणार आहे. आणखी या ठिकाणी पोलीस भरती मोठ्याने होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना पोलीस बनायचं असेल अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला बघायचे आहे. तुम्हाला मी आता पुराव्यावरती घेऊन जाणार आहे, पण त्या अगोदर पटापट सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. खास करून ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावर क्लिक करा. फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला फ्रीमध्ये सर्व अपडेट या चॅनलवरती मिळत असतात. म्हणून पटापट सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन आहे, त्या बटनाला क्लिक करून या व्हिडिओला हाईप नक्की करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही अपडेट पोहोचली पाहिजे. कारण की अतिशय दमदार अपडेट या ठिकाणी असणारे सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आहे. तर जास्त वेळ वाया न घालवता तर डायरेक्ट तुम्हाला मी संपूर्ण माहिती या ठिकाणी समजून सांगतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता पोलीस दलातील सर्वात मोठी भरती या ठिकाणी होणार आहे. नव्या गावांचा या ठिकाणी समावेश झाल्यानंतर गृह विभागाच्या ठिकाणी मंजुरी मिळाली आहे. किती जागा भरणार याविषयी महत्त्वाची अनाउन्समेंट या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजेच तुमचं आता स्वप्न या ठिकाणी पूर्ण होणार आहे. तर बघा, पुणे महापालिकेमध्ये नव्या गावांचा समावेश झाल्यानंतर पुणे शहराची भौगोलिक सीमा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढलेली आहे. शिक्षण असेल, IT असेल, ऑटोमोबाईल असेल आणि औद्योगिक केंद्र म्हणून पुण्याची ओळख निर्माण झाली असून सध्याची लोकसंख्या सुमारे 70 लाखांच्या घरात या ठिकाणी पोहोचलेली आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर लोकसंख्या खूप या ठिकाणी आहे, जवळजवळ 70 लाखाच्या घरात ही लोकसंख्या पोहोचलेली आहे. एवढ्या लोकसंख्येसमोर शहरामध्ये फक्त 8,500 पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत असल्याने गुन्हेगारी, वाहतूक कोंडी व नागरिकांच्या सुरक्षेवर मोठा ताण पडत आहे. म्हणजेच बघा, एवढी लोकसंख्या आहे, 70 लाखाच्या घरात ही लोकसंख्या पोहोचलेली आहे आणि एवढ्या लोकसंख्येसमोर फक्त 8,500 पोलीस अधिकारी त्या ठिकाणी कार्यरत आहेत. म्हणजेच किती, 8,500 पोलीस अधिकारी त्या ठिकाणी फक्त कार्यरत असल्यामुळे गुन्हेगारी वाढलेली आहे, वाहतूक कोंडी वाढलेली आहे, नागरिकांच्या सुरक्षेवर मोठा ताण या ठिकाणी पडत आहे. त्यातही पुण्याच्या गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढत आहे. गोळीबार होत आहे, गँगवॉर होत आहेत, कोयता गँगची दहशत टोकाला या ठिकाणी पोहोचलेली आहे. अशामध्ये आता पुणे पोलिसांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जर तुम्ही बघितलं तर यामध्ये खूप जास्त पदांची भरती होणार आहे. आता बघा, पुणे पोलीस दलामध्ये आत्ता जवळजवळ 1,720 पदे या ठिकाणी भरण्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर पुणे पोलीस दलामध्ये 1,720 पदे भरण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीकडून लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे आणि ही पुणे पोलीस दलातील मागील काही वर्षांमध्ये सर्वात मोठी भरती असणार आहे. आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं तर पुणे पोलीस दलामधील सर्वात महत्त्वाची मोठी भरती असणार आहे. 1,720 पदं या ठिकाणी आता भरले जातील अशा ठिकाणी माहिती आलेली आहे. तर तुमचं जे स्वप्न आहे तर तुमचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे आणि खास करून ज्यांना पुण्यामध्ये या ठिकाणी नोकरी आहे त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी असणार आहे. मागील काही वर्षांमध्ये सर्वात मोठी भरती असणार आहे. कायद्याचे काटेकोर पालन व गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाचे 5 नवीन ठाण्यांची मागणी राज्य सरकारकडे केली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर गृह विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे आणि ह्यामध्ये मांजरी असेल, लोहगाव, येवलेवाडी, नरे, लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याला या ठिकाणी मंजुरी मिळाली आहे. तर एवढ्या ठाण्यांना या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. आता बघा, कोंडावा पोलीस ठाण्यापासून विभाजन होऊन येवलेवाडी पोलीस ठाणे, नंतर सिंहगड पोलीस ठाण्यापासून विभाजन होऊन नरे पोलीस ठाणे, नंतर येरवडा पोलीस ठाण्यापासून विभाजन होऊन लक्ष्मीनगर पोलीस ठाणे. जर तुम्ही बघितलं, विमानतळ पोलीस ठाण्यापासून विभाजन होऊन लोहगाव पोलीस ठाणे, तर हडपसर पोलीस ठाण्यापासून विभाजन होऊन मांजरी पोलीस ठाणे हे नवीन आज पोलीस ठाणे बनणार आहेत. म्हणजेच एवढे आणखी नवीन या ठिकाणी पोलीस ठाणे बनणार आहे. यामुळे जर का हे नवीन पोलीस ठाणे या ठिकाणी बनले तर या ठिकाणी लोकसंख्या लागणार आहे, पोलिसांचं मनुष्यबळ वाढवावं लागणार आहे, म्हणून एवढे पद आता या ठिकाणी भरले जाणार आहे. पुढे बघा, या अनुषंगाने होणाऱ्या भरतीमध्ये 630
तर 830 नवीन पदांची निर्मिती होणार असून उर्वरित पदे विद्यमान रिक्त जागांमधून भरली जाणार आहे. बघा, 2 स्वतंत्र परिमंडळांनाही मान्यता मिळाली आहे आणि त्यानुसार 2 उपायुक्त, 4 सहाय्यक आयुक्त असतील, 5 वरिष्ठ निरीक्षक असतील, 5 निरीक्षक तसेच विविध स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे. आणि या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची तत्वता मान्यता मिळाली असून यावर लवकरच उच्चाधिकार समितीकडून शिक्कामोर्तब होऊन मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर ह्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पोलीस दलामध्ये सहभागी व्हायचं असेल किंवा पोलीस बनायचं असेल तर त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी असणार आहे. कारण की टोटल जर तुम्ही बघितले तर 1720 पदे भरण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे ही पोलीस भरती खूप महत्त्वाची असणार आहे. संपूर्ण राज्यामध्ये तुम्ही बघितलं तर 15,000 प्लस पदांची ही भरती असणार आहे. तर संपूर्ण राज्यामध्ये 15,000 प्लस हे पदं भरले जातील. त्यामुळे जवळजवळ 15,000 प्लस विद्यार्थ्यांना नोकरी मिळणार आहे. जर का तुम्ही पोलीस बनायचे स्वप्न तुमची इच्छा असेल की मला पोलीस बनायचं असेल तर तुम्हाला आत्तापासून तयारी करायची आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल, सर्व नोट्स, सर्व PDF मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो आहे. दुसरी गोष्ट, तुमचा फॉर्मही फ्रीमध्ये भरून दिला जाणार आहे. तर ज्या मुलांना पोलीस बनायचे असेल त्यांनी फक्त कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला मी सर्व स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल, सर्व नोट्स, सर्व अपडेट्स फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. आणि तुमचा फॉर्मही या ठिकाणी फ्रीमध्ये भरून दिला जाणार आहे. फक्त तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव लिहून पाठवायचं आहे. तुमचं नाव शीला असेल, गीता असेल, मीना असेल, नंतर रेखा असेल, राहुल असेल, सचिन असेल, अनिकेत असेल, जे असेल ते तुमचं नाव लिहून पाठवायचं आहे की सर माझं नाव हे, मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचं आहे. तुमचं गावचं नावही तुम्ही टाईप करून पाठवलं तरी चालेल. ठीक आहे. तर तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे. कारण की तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की ही तुमची शेवटची भरती असं तुम्हाला समजायचं आहे आणि ह्या भरतीमध्ये उतरायचं आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला एक जागा तुमची फिक्स होत नाही तोपर्यंत अभ्यास कंटिन्युअसली तुम्हाला करत राहायचा आहे. ठीक आहे. तर अतिशय दमदार अपडेट होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. ज्या मुलांना किंवा ज्या मुलींना फॉर्म भरायचं असेल त्यांनी कमेंटमध्ये त्यांचं नाव लिहून पाठवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, भरपूर असे विद्यार्थी की त्यांना अनेक अडचणी येत आहेत. जसे ग्राउंडची प्रॅक्टिस त्यांची होत नाही आहे. ग्राउंडची प्रॅक्टिस कशी करायची याविषयी तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे. भरपूर असे विद्यार्थी की ज्यांना अभ्यास कसा करावा कमी वेळेमध्ये याची या ठिकाणी माहिती हवी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला मी सर्व अपडेट, सर्व PDF मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड करून देणार आहे. जर का तुम्ही ते जरी वाचलं किंवा ते जरी तुम्ही प्रॅक्टिस केले तरी तुमचं सिलेक्शन होऊन जाणार आहे. कारण की जवळजवळ आत्तापर्यंत तुम्ही जर बघितलं तर आपल्या चॅनलमार्फत हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पोलीस दलामध्ये झालेलं आहे. आणि याही वर्षी भरपूर विद्यार्थी आपल्या चॅनलमार्फत सिलेक्ट होणार आहे. जर का तुमची इच्छा असेल की तुमचाही नंबर त्यामध्ये लागला पाहिजे तर फक्त कमेंटमध्ये तुमचं नाव लिहून पाठवायचे. फ्रीमध्ये तुम्हाला मी सर्व स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल प्रोव्हाइड करणार आहे आणि संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे. फक्त तुम्हाला कमेंटमध्ये लिहून पाठवायचे तुमचं नाव आणि तुम्हाला फॉर्म भरायचे की नाही एवढं लिहून पाठवायचं आहे. काही डाऊट असतील पोलीस भरतीविषयी, काही शंका असतील, काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर तुम्ही बिंदासपणे कमेंटमध्ये विचारू शकता. तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. अगोदर ह्या व्हिडिओला लाईक करून द्या. लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनावर क्लिक करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला हाईप करायचं आहे जेणेकरून सर्वांपर्यंत ही अपडेट पोहोचली पाहिजे. लाईक करा, लगेच तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्याला क्लिक करून हाईप करायचं आहे. ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.